पुण्यातील उड्डाणपुलांचं लोकार्पण लांबणीवर सिंहगड रस्त्यावरून स्वारगेटकडे जाण्यासाठी शिवाकाशीत चौक ते हिंगणे दरम्यानच्या उड्डाणपुलाचं अंतिम टप्प्यातील काम शिल्लक। 15 ऑगस्टला होणारा लोकार्पणाचा कार्यक्रम आता लांबणीवर। पुणे शहरातील 30 मिसिंग लिंकसाठी सक्तीचं भूसंपादन करण्याचा निर्णय। पुणे पालिकेने घेतला निर्णय। पुणे शहरात मिसिंग लिंकची लांबी 12 किलोमीटर असणार। लिंक जोडल्यानंतर 60 किलोमीटर लांबीचे रस्ते वापरात येणार। पुण्यातील हडपसर रेल्वे स्टेशनवरून 8 नवीन गाड्या सुरू होणार। डिसेंबर अखेरपर्यंत हडपसर टर्मिनलचं कामही पूर्ण होणार। पुणे स्टेशनला पर्यायी रेल्वे स्टेशन म्हणून हडपसर स्टेशन विकसित करण्याचं काम सुरू। पुण्यात परवानगी न घेता बस थांबे उभारणाऱ्याला आता त्या ठेकेदाराला तिप्पट दंड। पुणे महापालिकेचा निर्णय। शहरातील बस थांब्याचे पथविभागाकडून सर्वेक्षण। पुण्यातील कात्रजमध्ये बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी 2 बांगलादेशी तरुणांना अटक। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई। दोन्ही तरुणांवर विदेशी नागरिक कायद्यानुसार आता कारवाई। पुण्यातील खेडच्या कुंडेश्वर अपघात प्रकरणी वाहन चालकात 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। ऋषिकेश करंडे असं आरोपी चालकाचं नाव। 10 महिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यानं करंडेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती शुक्रवारी स्वातंत्र्य दिनी बंद राहणार। शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीस न आणण्याचे एपीएमसी प्रशासनाचं आवाहन। पुण्यातील येरवडा मनोरुग्णालयातून 4 रुग्ण बेपत्ता। मनोरुग्णालयातील 6 कर्मचारी निलंबित। रुग्णालयाला संरक्षक भिंत नसल्याची बाब समोर।